कोकणात परंपरेनुसार अनेक गावच्या पालख्या राजापूरच्या गंगामाईच्या भेटीसाठी दाखल। कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। कोकणात गावच्या ग्रामदेवता शिमगोत्सवात प्रत्येकाच्या घरी जात असतात। गावातील ग्रामस्थ मनोभावे आपल्या ग्रामदेवतेचे स्वागत मोठ्या थाटामाटात करत असतात। राजापूरमध्ये राजापूरच्या गंगेच्या भेटीला ग्रामदेवतेच्या पालख्या दाखल झाल्यात। आजही कोकणात परंपरागत चालणाऱ्या रूढी परंपरेची जोपासना केली जाते। हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। एकीकडे शिमगोत्सवाची धूम सुरू झाली आहे आणि होळीच्या दिवशीच राजापूर येथील प्रतिगंगेचं आगमन झालं। प्रतिवर्षी पारंपरिक पद्धतीने गंगामाईच्या दर्शनाला अनेक गावातील पालख्या गंगेच्या भेटीला येत असतात। अनेक गावातील देवदेवतांच्या पालख्या वाजत गाजत गंगेच्या भेटीला पोहोचले। यावेळी लांजा तालुक्यातील रिंगणे, विलवडे, हसोळ, ओझर या गावातील पालखी दाखल झाल्या। या सर्व पालख्यांचं पूजन करण्यात आले। मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी यावेळी दर्शन घेतले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। बोला विलवडे तलमलांचा येथून आमच्या श्री महादेव धनी आली या ग्रामदेवतांची पालखी आपण आज गंगेवर भेटण्यासाठी भेट सोहळा कार्यक्रम करण्यासाठी आलो आहोत आणि आज संपूर्ण गावातील गावकर मानकरी सर्वांनी हा कार्यक्रम सोहळा आपण या गंगेच्या ठिकाणी संपन्न करत आहोत। तसेच इतर गावातील पालखी सोहळे या ठिकाणी आलेले होते आणि त्या पालखी सोहळ्यासाठी आमच्या ग्रामदेवतांची गाठभेट झालेली आहे आणि हा एक क्षण सण एक पारंपरिक सण आहे आणि या सणामुळे एक द्विगुणित असा